ॲक्च्युअली आपण आपल्या छंदाकडेच दुर्लक्ष करतो. बरोबर. आणि मला वाटतं आजच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये हो. तुमची हॉबी, छंद तुम्ही जोपासलात, तर नक्कीच त्याला खूप मोठा वाव आहे. बरं. आणि मी पण म्हणजे आवर्जून सांगेन, की मी एक छंद म्हणून चालू केला होता आणि आज मलाही माहीत नाही, की मी या लेव्हलवर जाईल. आणि कुठलंही क्षेत्र आजकाल छोटं-मोठं राहिलेलं नाहीये. हे सगळ्यात मोठं सगळ्यांनी डोक्यात घालून घेतलं पाहिजे, की आज सगळ्यात जास्त जसं बघितलं तर फोटोग्राफीमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. हो. सगळ्यात जास्त इंजिनियर, डॉक्टरपेक्षा, वकिलांपेक्षा कुठल्याही फील्डमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे फोटोग्राफीमध्ये. कारण लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण फोटोग्राफी करतो. हो. आणि त्याच्यातून चांगले फोटो काढणं खूप मोठं चॅलेंज आहे. खूप मोठं चॅलेंज आहे. रोजच्या हजारो, लाखो कॉम्पिटिशन्स आहेत. हजारो क्लिक होतात, करोडो क्लिक होतात. त्याच्यामधून एक फोटो जगामध्ये पहिला क्रमांक भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्की. तुम्हाला वाटायला म्हणजे वाटत असं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरतात आणि जेव्हा एखादा पुरस्कार तुम्हाला मिळतो जागतिक लेवलवर आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिसेंटली मी पॅरिसला जाऊन आलो, रॉयल अल्बर्ट हॉल लंडनला जाऊन आलो. तिथे गेल्यावर माहिती पडतं की आपण काय काम केलेलं आहे आणि एक त्याच्यातून प्रोत्साहन मिळतं. तर त्याच्यामुळे फोटोग्राफीमध्ये अनेक विषय आहेत. नॉट नेसेसरी फक्त वेडिंगच फोटोग्राफी आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे, अंडर वॉटर फोटोग्राफी आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, नंतर प्री वेडिंग फोटोग्राफी आहे, सिनेमॅटिक आहे, असे असंख्य विषय आहेत. आणि तेच मला कुठेतरी वाटलं की आपल्याला मी जेव्हा 10 वर्ष माझे वाया गेले अक्षरशः, की मी शिकण्याचा प्रयत्न केला पण शिकू शकलो नाही. बऱ्याच लोकांना गुरु बनवायचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं नाही. पण मग मला रिअलाइज झालं, मी परदेशातही शिकलो आणि त्याच्यानंतर लागले आपल्याला आता हा 30-35 वर्षाचा अनुभव आहे. हा डेफिनेटली मुलांना काहीतरी देऊन जाईल आणि आपलं काहीतरी देणं लागतं. त्या हिशोबाने मी आता सुरुवात केलेली आहे. अरे वा वा, छान छान सर. म्हणजे तुमचं काम एवढं आहेच खूप दिसतंय आता आणि बरेच खुश तर आहे. तंत्रज्ञ आलं पण त्यातून काय होतं, कला म्हणजे आता आपल्याला वाटायला भावना, जसं एखादा चित्रकार चित्र करतो, शिल्पकार शिल्प काढतो, फोटोग्राफी आपल्या भावना त्या फोटोग्राफीतून व्यक्त करतो. मग त्याचं मन त्या फोटोग्राफीवरून त्याचा स्वभाव, त्याचे गुणधर्म कळतात. आता तुम्ही हे काम करताना, वाईल्ड फोटोग्राफी करताना तुमची आवड तुम्ही जोपासत गेला, टेक्निकली गोष्टी शिकत गेला आणि पुढे या स्पर्धांमध्ये उतरत गेला, तर त्या प्रवासाविषयी काय सांगाल? ऍक्च्युली फोटोग्राफीमध्ये तुमचं खूप लोकांना वाटतं की फोटोग्राफीमध्ये खूप इन्कम आहे. हो हो हो. लाखो करोडो रुपये कमवतात. वाईल्ड लाईफ मध्ये स्पेशली इन्कम काही नाही. जे कमवलंय ते गमवणार. पण जसं मी माझं बैजू स्टुडिओ नावाचं फर्म आहे आणि मी पोर्ट्रेट फोटोग्राफी करतो. ते माझं इन्कम आहे. कुठलंही तुमचं एक इन्कम सोर्स असली तर बरोबर. तुम्ही तुमच्या कलांमध्ये इंटरेस्ट करून नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू शकतात आणि नवीन अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. तुमचं इन्कम सोर्स असलं तर तुम्ही वाईल्ड लाईफ करू शकतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी. खूप एक्सपेन्सिव्ह हॉबी आहे अजूनही. कारण मी जसं करत होतो, माझं पॉकेट मनी गोळा करून करत होतो, पण त्याला लिमिटेशन येतात. तर माझ्या मते प्रत्येकाने आपलं एक इन्कम सोर्स असलं तर आपली हॉबी मेंटेन केली, त्याचं तुम्हाला बेनिफिट असं आहे की तुमची जी कला आहे तुमच्या त्या कामामध्ये दिसते. हो. आणि जोपर्यंत ती कला त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो वेगळं रूप दिसत नाही. येस येस. आता माझं पुस्तक वाईल्डस्केप नावाचं पुस्तक मुकेशजी अंबानी यांच्या हातून झालं होतं अरे वा. आणि त्या कार्यक्रमाला 180 श्रीमंत लोक होते. आता हे नुसते श्रीमंत नाही आहेत, कारण प्रत्येकाकडे एक आर्ट आहे. जसं उद्धवजी ठाकरे आहे ते फोटोग्राफी करतात, नीताजी अंबानी यांना पेंटिंगची हॉबी आहे, रतनलालजी पासआउट जे आपले एक्सपायर झाले, रतनलालजी यांच्याकडे पण एक प्रत्येक मोठ्या माणसाकडे एक कला आहे आणि त्याच्यामुळे ते लोक मोठे झालेले. ते उगाचच मोठे झालेले नाहीत. आपला फार गैरसमज आहे की यांच्याकडे पैसा आहे, हे आहे, ठीक आहे, पण त्याच्याकडे ती एक कला असल्यामुळे ते आज त्या लेवलवर गेलेले. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला एक गुण कलेचा
घेतला तर डेफिनेटली तुम्ही तुमची इम्प्रुव्हमेंट करू शकता.